नमस्कार मित्रांनो. तर जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपण एक नवीन कोडिंगची सीरीज सुरू करणार आहे आणि त्यात आपण सगळ्यात पहिले डी-एस-ए बघणार आहे. डी-एस-ए म्हणजे डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. डी-एस-एमुळे काय होतं, आपलं लॉजिक स्ट्राँग होतं. एखाद्या गोष्टीमागचं लॉजिक प्रोग्रामिंगमध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला म्हणजे सगळ्याच ठिकाणी जवळ आपल्याला लॉजिक लावायला लागतं. एखादी गोष्ट मला समजा माझं ट्रेनचं तिकीट बुक करायचं आहे. तर आपण काय करतो आता आधी आपल्याला स्टेशनवर जाऊन लाईनीत उभं राहून तिकीट काढावं लागायचं. पण आता तसं आहे का? नाही. आता आपण काय करतो ॲप उघडतो, ॲपवर बुकिंग करतो आणि ते काहीतरी लॉजिक असतं त्यामागे. आपण ते तिकीट बुक करतो इथे, तिथे ते रिझर्व्ह होतं. भरपूर गोष्टी असतात. तर हे लॉजिक आपलं पक्कं होण्यासाठी आपण डी-एस-ए पासून सुरुवात करतोय आणि आपण डी-एस-ए जावा या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये शिकणार आहोत. प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? हे मी पहिल्या लेक्चरला सांगितलंय. तर आपण जावा या लँग्वेजमध्ये डी-एस-ए सुरू करणार आहोत. कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही सुरू करू शकता, पण मी जावा निवडलंय. त्याचं कारण मी पुढे गेल्यावर तुम्हाला सांगेल. पण त्याच्या आधी जावामध्ये जेव्हा आपल्याला प्रोग्रामिंग करायची असते, त्यावेळेस आपल्याला आपल्या सिस्टममध्ये काही गोष्टी लागतात. सिस्टम म्हणजे आपला पीसी, लॅपटॉप यामध्ये काही गोष्टी लागतात आणि त्या आपण आजही या व्हिडिओमध्ये इन्स्टॉल करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट मला लागणार आहे ती म्हणजे जे-डी-के. जे-डी-केचं फुल फॉर्म काय? जावा डेव्हलपमेंट किट. आता हे काय असतं, आपण आपली गाडी सर्व्हिसिंगला दिली एखाद्या मेकॅनिककडे, तर त्याचा एक टूल बॉक्स असतो माहिती आहे का तुम्हाला? ज्यात त्याचे सगळे पाहणे, सगळं काही त्याचं त्यात असतं. टूल्स त्याचे सगळे त्यात असतात आणि त्याने तो आपली गाडी रिपेअर करतो, सर्व्हिसिंग करतो, त्याने सगळं करतो. तसंच जेव्हा आपल्याला जावा लँग्वेजमध्ये कोडिंग करायची असते, तर त्यासाठी आपल्याला भरपूर टूल्स लागतात. तर ते टूल्स त्या जावा डेव्हलपमेंट किटमध्ये असतात, ज्याने आपली कोडिंग होऊ शकते. आपण कोडिंग करू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला इन्स्टॉल करायची आहे, ती म्हणजे आपलं एखादं इंटिग्रेटेड एन्व्हायर्नमेंट, आय-डी-ई म्हणतो आपण त्याला, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट. ते म्हणजे काय असतं, जसं आपल्याला समजा गेम खेळायची असेल आपल्या मोबाईलवर, तर त्यासाठी एक ॲप डाउनलोड करतो आपण आणि त्यावर ते ॲप असतं, ते गेमचं ॲप असतं तुमचं. तसंच जेव्हा मला कोडिंग करायची असते, तेव्हा मला एक डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट लागतं, ज्यावर मी कोडिंग करू शकतो. आता यासाठी भरपूर एन्व्हायर्नमेंट आहेत. व्हिज्युअल स्टुडिओ कोड्स आहे. मला वाटतंय अजून भरपूर आहेत. थांबा आपण सर्च करू, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. आय-डी-ई फॉर जावा. बघा इक्लिप्स आहे, IntelliJ, NetBeans, भरपूर आयडी असतात. अजून फक्त जावासाठीच नाही तर आय-डी फॉर प्रोग्रामिंग जर आपण असं टाकलं, प्रोग्रामिंग स्पेलिंग चुकलं, जाऊ द्या. हां, तर भरपूर बघा असे सॉफ्टवेअरची पायचाम आपण पायथनसाठी वापरतो. भरपूर आयडीज आहेत. त्यापैकी आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करणार आहोत, कारण ते सोपं आहे वापरायला आपल्याला आणि पटकन आपण त्याच्यासोबत हँड्स ऑन करून बघू लगेच. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, जावा डेव्हलपमेंट किट. बघा जावा डेव्हलपमेंट किट माझ्या सिस्टममध्ये हे आधी इन्स्टॉल होतं, पण मी डिलीट करतोय तुम्हाला दाखवायला की कसं इन्स्टॉल करायचं पहिल्यापासून. त्यामुळे आपण सोबतच सगळं इन्स्टॉल करूया. बघा खाली यायचं असतं, ओरेकलची वेबसाईट आहे, ओरेकलची वेबसाईटवर जायचं, आपलं जावा बघायचं. विंडोज, मी विंडोजसाठी इन्स्टॉल करतोय कारण माझ्याकडे विंडोज आहे. तुमच्याकडे जे असेल त्यावर सिलेक्ट करा. लिनक्स, मॅक ओएस जे असेल ते सिलेक्ट करायचं आणि हे बघा इन्स्टॉलरमध्ये मी ई-एक्स-ई फाईल डाउनलोड करतो. तुम्ही झिप पण करू शकता, एम-एस-आय पण करू शकता, पण मी ई-एक्स-ई करतोय. हो, डाउनलोडिंगला लागले. याला थोडासा वेळ लागेल. हां, तर हे होऊ द्या लवकर. प्रोग्रामिंग म्हणजे काय? प्रोग्रामिंगबद्दल थोडक्यात मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. डी-एस-एबद्दल पण सांगितलेलं आहे. कोड कसा रन होतो आपला त्याबद्दल पण सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ आधी बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. यात आपण फक्त इन्स्टॉल करणार आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आणि पहिला प्रोग्राम आपला छोटासा करून बघणार. हां, हे बघा हे झालेलं आहे इन्स्टॉल. त्यावर क्लिक केलं तर येस रन करायचं आहे तुम्ही त्याला आणि प्रिपेअरिंग टू इन्स्टॉल जावा नेक्स्ट करत जायचं. लोकेशन चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता. जे-डी-के 24 जावा डेव्हलपमेंट किट 24 त्याचं व्हर्जन आहे सध्या. ते तसं इन्स्टॉल होतं बघा असं. पटकन जास्त वेळ लागत नाही तुमचं हे ते असेल तर. हां, चला हे आता डॉक्युमेंट्सवर गेलं ते.
नाही. अशा प्रकारे JDK आपण इन्स्टॉल केलेलं आहे. क्लोज करून टाकायचं. आता हे इन्स्टॉल केलं की कसं चेक करायचं? कमांड प्रॉम्प्ट उघडायचं. CMD टाकल्यावर कमांड प्रॉम्प्ट येतं तुमच्या सर्च बारमध्ये. कमांड प्रॉम्प्ट उघडायचं आणि त्यावर जावा डॅश डॅश व्हर्जन असं सर्च करायचं तुम्ही. तर तुमचं जावा 24 हे व्हर्जन त्यावर येतं. त्यामुळे JDK 24 तुमच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल झालेलं. आता दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे एन्व्हायरमेंट, म्हणजे आपलं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. तर VS कोड हा पॅकसुद्धा आपल्याला लागणार आहे नंतर. जर तुम्हाला एकत्र सगळं डाउनलोड करायचं असेल तर या पॅकमधून करा. पण आपण वेगळं करतोय त्यामुळे याची सध्या गरज नाही आहे आपल्याला. आपण आधी VS कोड एवढं सर्च करूयात. VS कोड डाउनलोड करू आपण. आपल्याला लागणार आहे VS कोड फॉर डाउनलोड फॉर विंडोज. अगदी बेस्ट. हां, डाउनलोड होतंय आपलं. VS कोड डाउनलोड होतंय का? हां, होतंय. 103 MBचं आहे. लवकर डाउनलोड होईल मला वाटतंय. VS कोड डाउनलोड होईल. त्यानंतर आपण आपल्या सगळ्या सेटअपला सुरुवात करूयात. VS कोड. नेट स्लो चालतंय आज माझं. त्यामुळे आणि भरपूर गोष्टी आपण इथून सुद्धा शिकणार आहोत. जावा डेव्हलपमेंट किट. VS कोड फक्त जावासाठी नाही आहे. सांगायचं झालं तर VS कोड भरपूर तुम्ही कुठल्याही लँग्वेजचे प्रोग्रामिंग यात करू शकता. जावा, पायथन. जावावर जर मी दाबलं तर त्यात भरपूर गोष्टी येतात. तुम्ही डॉक्युमेंट्स, या सगळ्या डॉक्युमेंट्स असतात त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या, हे वाचून सुद्धा भरपूर काही शिकता येतं. आता आपण यानंतर हे सुद्धा डाउनलोड करणार आहोत. इन्स्टॉल कोडिंग पॅक. कोडिंग पॅक म्हणजे काय होतं? भरपूर एक्सटेन्शन्स असतात जावासाठी. तर तुम्ही ते मॅन्युअली इन्स्टॉल करण्यापेक्षा आपण डायरेक्ट इथून इन्स्टॉल करू शकतो. म्हणजे आपलं VS कोड पण इन्स्टॉल होतं आणि बाकीचे जावा एक्सटेन्शन्स पण इन्स्टॉल होतात. तर मी तुम्हाला वेगवेगळं करून दाखवलं. तुम्ही डायरेक्ट इथून सुद्धा केलं ते जावा इन्स्टॉल कोडिंग पॅक फॉर जावा, तर ते सगळं तुमचं. तुम्हाला JDK सुद्धा इन्स्टॉल करायची गरज नाही दुसऱ्या कुठून. इथूनच सगळं करायचं. आता जेव्हा मी हे उघडेल ना, हे डाउनलोड करून पॅक उघडेल ना, त्यावेळेस ते माझ्या सिस्टममध्ये डायरेक्ट दाखवेल की मी जावा डाउनलोडेड आहे माझ्या ह्याच्यात आणि माझ्या ह्याच्यात VS कोड सुद्धा डाउनलोडेड आहे, हे दिसेल. सध्या थोडासा वेळ लागतो आपल्याला. आपण पटकन बघूयात हे किती वेळ. भरपूर डॉक्युमेंट बघा, इथे डॉक्युमेंट्स आहेत. कॉन्फिगर, एडिट कोड कसं करायचं सगळं, टेस्ट कसं काढायचं कोड, ह्या सगळ्याबद्दल इथे लिहिलेलं आहे. आणि मी जर तुम्हाला सांगितलं या गोष्टी, तरी तुम्ही स्वतःचे डॉक्युमेंट्स वाचा. हे बघा, जावा डॉक्युमेंट्स हे सर्च नका करू लगेच. याबद्दल आपण पुढे करणार आहोत. जावा जावा इथून तुम्ही जेव्हा सुरू झालं, जावाच्या प्रत्येक गोष्टी ट्युटोरियल्सनी मानून खूप काही शिकतो. कारण कुणी किती समजवलं तरी आपल्याला काही ते शिकता येणार नाहीये. पण एवढा हे तुम्ही वाचलत, मी तुम्हाला सांगितलं तसं. कंपायलर तुमच्या जावा कोडला बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो आणि तुमचा बाईट कोड जो आपण बायनरी सिस्टीम म्हणजे म्हणजे आपल्या सिस्टमला कळेल, कॉम्प्युटरला कळेल अशा भाषेत करतो, तेव्हा तिथे जावा व्हर्च्युअल मशीन लागते. हे सुद्धा एक नवीन कन्सेप्ट आहे. याबद्दल पण आपण नंतर बोलणार आहोत. आपण थेरॉटिकल कन्सेप्टवर जास्त लक्ष नाही देणार आहोत. प्रोग्रामिंग शिकायची आपल्याला, प्रॅक्टिकल नॉलेज शिकायचं.
त्यामुळे पण तुम्ही हे डॉक्युमेंट्स नक्की वाचत चला तुमच्या रिकाम्या वेळेत. काय होतं, हे डोळ्याखालून पण जातं आणि तेवढंच आपलं लक्षात सुद्धा येतं काय ते. एवढं स्लो का होतंय हे? 3 मिनिटं राहिलेत. हं, सॉरी. या व्हिडिओ हा जो भाग आहे आपल्या सेशनचा तो तुम्ही फास्ट फॉरवर्ड करा, कारण खूप वेळ गेलाय आपला या गोष्टीत. हे एकदा इन्स्टॉल झालं की पुढची प्रोसेस खूप सोपी आहे. आपण पहिला प्रोग्राम सुद्धा आजच करून बघणार आहे लगेच 1 मिनिटात. जास्त काहीच नाही लागत आपल्याला पहिला प्रोग्राम करायला. नेटवर्क इश्यूमुळे थोडाच वायफाय स्लो चाललेलं आहे. हो. पण आपण खूप व्यवस्थित सगळं पूर्णपणे यासोबत या डी-एस-एच्या करणारे आपलं जावाची प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे व्यवस्थित. आणि जावा भरपूर सगळ्यात जास्त इंडस्ट्रीमध्ये आजकाल जावा, पायथन या 2 लँग्वेजेस खूप जास्त वापरल्या जातात, कारण या जास्त लँग्वेज फ्लेक्सिबल आहेत. आपण या लँग्वेज भरपूर काय म्हणतो आपण त्याला, भरपूर सेक्टर्समध्ये या लँग्वेज काम करतात. त्यामुळे या लँग्वेज खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. पायथनमध्ये पण आपण नंतर करूयात. पण आधी जावापासून सुरुवात करूयात. म्हणजे थोडंसं प्रोग्रामिंगचे फंडामेंटल्स लवकर क्लिअर होतात. पायथन सोपी आहे थोडीशी जावाच्या कंपॅरिझनमध्ये. कारण त्याच्यामध्ये पायथनचं सिंटॅक्स वगैरे जास्त सोपं आहे. पण आपण जावामध्ये आधी करतोय. याचं कारण पुढे गेल्यावर कळेल तुम्हाला. हे बघा झालेलं आहे सेटअप हा. हां, पटकन रन वगैरे करू आपण. वेगवेगळे ओके. एक्सेप्ट करायचं. ॲग्रीमेंट वगैरे वाचा. हां. येस. नेक्स्ट. डेस्कटॉप. इन्स्टॉल करून टाकायचं पटकन. आता हे तरी लवकर व्हावं. हां, होतंय, होतंय. होऊन जाईल. त्यासोबतच आपण हे सुद्धा डाउनलोडिंगला लावून घेऊ बघा. जावा पॅक फॉर विंडोज हे डाउनलोड करतोय आपण. हे आपल्याला लागणार आहे. हा व्हिज्युअल स्टुडिओ लॉन्च झालंय बघा आपल्याला. तर व्हिज्युअल स्टुडिओज आपलं हे झालेलं आहे डाउनलोड. या सगळ्या त्यांच्या गोष्टी आलेल्या आहेत. छान. करून बघायचं का प्रोग्राम? काय होईल तुम्हाला वाटतंय? जेव्हा त्या ह्याच्याशिवाय पॅकशिवाय काय होईल तुम्हाला वाटतंय? सर्च करायचं आपलं व्हिज्युअल स्टुडिओ कोड. सर्च करायचा, ओपन करायचा. ओपन केलं अशी एक विंडो दिसते. न्यू फाईल करायची. तर कुठली फाईल आहे आपली? इथे तुम्हाला येईल न्यू जावा फाईल. नाही आलं तर एक काम करू, आपण नॉर्मल करू. टेक्स्ट फाईल करू आपण आणि याला सेव्ह करू आधी आणि त्याच्यानंतर कोडिंग करू. काय करायचं सेव्ह याच्यात? फाईलमध्ये जायचं, सेव्ह ॲज जायचं, डेस्कटॉपवर जाऊ आपण. डेस्कटॉपवर जाऊ आणि एक नवीन फोल्डर तिथे तयार केलेला ठेवू. आपल्याला जावा शिकतोय की नाही, जावा त्या फोल्डरला नाव देऊन ठेवू. म्हणजे कसं सगळ्या गोष्टी एकाच्या राहतील. तर आपण काय नाव द्यायचं आपल्या फाईलला? फर्स्ट. काही नाव देऊ शकता तुम्ही. डॉट, फक्त हे एक्सटेन्शन द्या जावा. फर्स्ट डॉट जावा. डॉट जावा हे खूप जास्त महत्त्वाचं एक्सटेन्शन आहे आपल्या जावा लँग्वेजसाठी. हां. तर मी हे असं का केलं असावं? की येस. मी असं का केलं असं तुम्हाला वाटतं? याबद्दल तुम्हाला हे काही गरज नाही आपल्याला सध्या. हां, तर हा कोड आपण करतोय. 1 मिनिटं.
तर अशा प्रकारे आपला पहिला जावाचा प्रोग्राम रन झालेला आहे विदाऊट तो पॅक. पण माझं असं म्हणणं आहे तुम्ही तो पॅक इन्स्टॉल करून घ्या, कारण भरपूर आपल्याला गोष्टी पुढे लागतात आणि त्या गोष्टी नको राहायला आपल्या ह्याच्यामध्ये या नादात. तर तो पॅक इन्स्टॉल करून आपल्याला मी तुम्हाला हा कोड समजवतो. पहिल्यापासून येऊ वाटलेस तर आपण हा कोड बघा, हे झालेलं आहे. याला लगेच रन करून टाकायचं पटकन. हो, एवढं कोडिंग पॅक फॉर जावा, तर ते लगेच एक्सेप्ट करायचं वाचून. हे बघा, याने लगेच सेन्स केलं, डिटेक्ट केलं की माझ्या ह्याच्यामध्ये या 2 गोष्टी आहेत, त्यामुळे हे 2 आता डाउनलोड नाही करणार. बाकीचं फक्त जावा जे एक्सटेन्शन्स वगैरे लागतात त्याला, ते डाउनलोड करून फिनिश करून टाकायचं. आता हे परत कसं ओपन झालं, बरं परत ओपन झालं, आपण सुरुवातीपासून सगळं करू. अशा प्रकारे आपलं सगळं डाउनलोड झालेलं आहे. पहिला प्रोग्राम आपण स्टार्ट करणार आहोत लगेच जावामधला. इथे यायचं, न्यू फाईलमध्ये दाबायचं, न्यू जावा फाईल. न्यू जावा फाईल आपण जावा फाईल करणार आहोत. बघा, डायरेक्ट क्लासच तयार होऊन आलाय. तर असं नको करायला आपण. डोंट सेव्ह. आपण काय करूया, एक छान सुटसुटीत व्यवस्थित गोष्ट करूयात. न्यू फाईल, टेक्स्ट फाईल. टेक्स्ट फाईलमध्ये काय करायचं, एक तर आधी एक नॉर्मल लिहून घेऊ. काय लिहायचं, सुरुवात कशी करायची असते यामध्ये प्रोग्रामिंग. क्लास, काही क्लासला तुम्ही नाव शकता. काय नाव द्याल, हेलो, 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 काही नाव देऊ शकता तुम्ही. पण क्लास हेलो असं नाव दिलं आणि पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. याबद्दल काही विचारू नका, सध्या आपण व्यवस्थित सगळं सांगू. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन. हॅलो भावांनो, प्रोग्रामला आता आपण सेव्ह करूयात. कसं सेव्ह करायचं बघा, सेव्ह ॲज, तुमचा फोल्डर कुठल्या फोल्डरमध्ये तुम्हाला ते सेव्ह करायचं पटकन करून घ्यायचं असं. आणि फाईल नेम, आता इथे भरपूर सेव्ह फाईल आहे, तर फाईल नेम काय टाकायचं आपण, तुम्ही हॅलो म्हणजे काहीही टाका, तुम्ही तुमच्या आवडीचं नाव टाका बरं का. त्यामुळे हॅलो. आणि जर इथे असं जावाचं बाकी सगळं ऑप्शन येत नसेल तर काय करायचं माहिती आहे का, इथे हा जे हे जे तिथे डॉट जावाने तुमचा कोड सेव्ह करायचा. कळलं, डॉट जावाने. इथे आता येते माझ्या, त्यामुळे मी हॅलो आणि सेव्ह ॲज टाईप जावा करतोय. सेव्ह केलं, तुमचा जावाचा कोड बघा असं येतं सगळं सेव्ह झालेलं आहे. आणि सगळ्यात आधी रन करून बघू. रन, रन विदाऊट डिबगिंग. बाबा आम्हाला आधी हे काय आहे? बरं एक काम करू, काय करायचं, इथं राहायचं उजव्या साईडला बघा इथं. हॅलो भावांनो, हे बघा आपला पहिला जावाचा प्रोग्राम रन झालेला आहे. तर काय केलं आपण या प्रोग्राममध्ये, नक्की काय झालं माहिती आहे का तुम्हाला. जावामध्ये एक स्ट्रक्चर असतं गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला. ही जी आपण फाईल बनवली, हे आपण क्लास बनवलंय. क्लास, क्लास काय, फंक्शन्स काय, याबद्दल आपण नंतर शिकणारच आहोत. क्लास बनवलाय हा एक. आणि या क्लासमध्ये आपलं मेन फंक्शन आहे. मेन फंक्शनमध्ये काय असतं माहिती आहे का, तुम्ही गावात राहता, शहरात राहता, तुमच्या शहराला गावाला एक एंट्री पॉइंट असतो, एक कमान असते जिथून गावाच्या इथे तर लिहिलेलंच असतं बघा, ग्रामपंचायत ही तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर ही जी पब्लिक स्टॅटिक मेन गोष्ट आहे ना, ही याच्या आज हे एवढं, ही आपली ग्रामपंचायतीची कमान आहे, जिथून आपला प्रोग्राम सुरू होणार आहे. बाकी सगळं गेलं खड्ड्यात, इथून आपला प्रोग्राम सुरू होणार आहे. आणि हे जे वाक्य मी लिहिलंय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, प्रिंट एल का लिहिलंय याबद्दल नंतर सांगणार आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, हे म्हणजे मला हॅलो भावांनो,
हे प्रिंट करायचं आहे माझ्या टर्मिनलवर. त्यामुळे मी हे लिहिलेलं आहे, हॅलो भावांनो. बघा, मी हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये हॅलो भावांनो लिहिलोय ना. तुम्ही ही लाईन लिहून ह्या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे काही लिहाल ते तुमच्या टर्मिनलवर इथे प्रिंट होणार आहे. त्यामुळे समजा हॅलो भावांनो नाही बरं का, काहीही लिहू शकता तुम्ही. समजा एखाद्याचं नाव सांगा, चला हॅलो काय लिहायचं आपण, हॅलो मिहीर. समजा मिहीर लिहायचं आहे मला, हॅलो मिहीर. तर परत तुमचा प्रोग्राम सेव्ह करायचा. सेव्ह कसं करू शकता तुम्ही, कंट्रोल एस दाबून सेव्ह करू शकता. रन कोड केला मी माझा, हॅलो मिहीर. मिहीर ज्याचं कोणाचं नाव आहे तो खुश झाला असेल. तर असं काही जावाचं स्ट्रक्चर असतं. हा कोड या काय काय लिहिलंय याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. एवढं लक्षात ठेवा, ही जी मेन आहे ही तुमच्या गावाची एंट्रन्स आहे. ग्रामपंचायत डॅश डॅश तुमचं सहर्ष स्वागत करीत तिथे. आणि ह्या क्लासला जे आपण नाव देतो हॅलो, हे आपल्या फाईलचं नाव असतं बघा, हॅलो डॉट जावा. डॉट जावा काय एक्सटेन्शन आहे. मी पायथनमध्ये केलं असतं तर काय झालं असतं, डॉट पाय. एवढं सोपं आहे ते. तर आज पुरतं एवढंच. खूप मोठा व्हिडिओ झाला आजचा आपला. पुढच्या व्हिडिओला ॲक्च्युअल जावाला सुरुवात करूयात. हे सगळं डाउनलोड मधला पार्ट तुम्ही व्हिडिओचा स्किप करू शकता, तो वेळ गेला आपला तो. पण इथून आपण आता पुढे कोडिंग करायला मोकळे. त्यामुळं सबस्क्राईब करा, मित्रांना ॲड करा. कारण एकटं शिकण्यात काय अर्थ आहे, मित्रांना घेऊन शिकायचं असतं आपण. आणि कोडबीड हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. सगळ्यांनी जगात कोडबीडच केलं पाहिजे, बाकी काही केलंच नाही पाहिजे. कारण कोड इज प्रेम. सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा. वाट काय बघायला लावतोय तुम्हाला, लगेच व्हिडिओ येणार आहे पुढचा. अजिबात काळजी करू नका. हां, थँक्यू.